Friends, this is type 3A. कोलिनियर पॉइंट्स जे बिंदू एक रेषीय आहेत का, 3 पॉइंट्स दिलेले असतात ए बी सी आणि ते एक रेषीय आहेत का, कोलिनियर आहेत का असं बघायचं असतं. मग कोलिनियर पॉइंट्स ठरवण्याची पहिली पद्धत आहे बाय स्लोप फॉर्म्युला, त्याला आपण ए म्हणतो, आणि बाय डिस्टन्स फॉर्म्युला त्याला आपण बी म्हणतो, 3B. ते नंतर घेणार आहे आपण. स्लोप फॉर्म्युल्यावरनं ठरवणार कोलिनियर पॉइंट्स आहेत की नाही, मग डिस्टन्स फॉर्म्युल्यावर पण ठरवणार कोलिनियर पॉइंट्स आहेत की नाही. मग आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण हे पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही हे आपण उद्या ठरवणार किंवा आपण पुढच्या वेळेला ठरवणार टाइप 3B मध्ये. मग ऍक्च्युअली मेथड काय आहे तर ए बी सी हे 3 पॉइंट्स असतात, असे तुम्हाला ए बी सी दिलेले असतात. मग तुम्ही स्लोप ऑफ ए बी काढायचा, त्याला M1 म्हणायचं. स्लोप ऑफ BC काढायचा, त्याला M2 म्हणायचं. आणि जर M1 बरोबर M2 असेल, जर M1 बरोबर M2 असेल तर ए बी सी कोलिनियर असतात, कारण त्याच्यामध्ये B हा कॉमन पॉइंट आहे. B इथं पण आहे, B इथं पण आहे, B कॉमन पॉइंट आहे, त्यामुळे ए बी सी हे कोलिनियर असतात, एक रेषीय असतात. आणि स्लोप काढायचा तुम्हाला फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे. काय फॉर्म्युला आहे स्लोप काढण्याचा? M इज इक्वल टू तर y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. हा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या सर. मग याच्यावरनं M1 काढायचं, याच्यावरनं M2 काढायचं. मग M1 बरोबर M2 आलं तर कोलिनियर आहेत, M1 बरोबर M2 नाही आलं तर कोलिनियर नाहीत. ही गणित बघा सर. प्रॉब्लेम सेट 5 पेज नंबर 122 वर 3 एक्झाम्पल्स आहेत. या 3 एक्झाम्पल्स मध्ये M1 बरोबर M2 आहे 2 एक्झाम्पल मध्ये, बरोबर सर. M1 बरोबर M2 आहे आणि इथं मात्र नाही आहे, बरोबर सर. इथं मात्र नाही आहे, लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येतं इथं नाही आहे. मग इथे M1 बरोबर M2 आहे म्हणजे हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. इथं M1 ची किंमत 1/4 आहे, 1 ही 1 आहे. मग M1 बरोबर M2 नाही आहे म्हणजे हे 3 पॉइंट्स कोलिनियर नाही आहेत. पुढे तुम्ही गेलात तर इथं बघा सर, इथं M1 बरोबर M2 आहे, इथं M1 बरोबर M2 आहे, इथं नाही आहे. M1 इज इक्वल टू -2 आहे, M2 इज इक्वल टू -1 आहे, म्हणजे हे 3 पॉइंट्स कोलिनियर नाही आहेत. हे एक्झाम्पल मी घेणार आहे. इथं M1 बरोबर M2 आहे, हे सगळे पॉइंट्स कोलिनियर आहेत, एका रेषेत आहेत. लक्षात येते का बघा सर. म्हणजे मी 2 एक्झाम्पल्स कोलिनियर असणारे घेणार आहे आणि एक एक्झाम्पल मी कोलिनियर नसणारं घेणार आहे. एक रेषीय आहेत आणि नाहीत. लक्षात आलं का बघा सर. घेऊया आपण, स्टार्ट करूया. लक्षात घ्या. मग आता हे कसं असतं मुलांनो, समजा आता एक लक्षात घ्या सर, चढ इक्वल पाहिजे. आता मला सांगा, ही अशी एक रेषा घेतली अशी एक रेषा घेतली तर हे एक रेषीय आहेत का? नाही आहेत. हा पॉइंट ए, हा बी आणि हा सी एक रेषीय आहेत का? नाही, कारण ह्याचा स्लोप प्लस आहे, ह्याचा स्लोप मायनस आहे, इक्वल नाही आहे, बरोबर सर. पण स्लोप सेम केव्हा येईल? जर ते एका लाईन मध्ये असतील सर, एका रेषा असे असतील सर, समजा ए बी, हा ए बी आणि त्याच्या पुढेच लक्षात घ्या असा BC असला, म्हणजे ह्याचाही स्लोप लक्षात घ्या, M1 चा स्लोप समजा 1/2 आला आणि M2 चा पण स्लोप 1/2 आला तर ते एक रेषीय असतात. स्लोप इक्वल असला पाहिजे तर ते एक रेषीय असतात. स्लोप इक्वल असला पाहिजे, लक्षात घ्या. आपलं बोलणं कळतंय का? बस स्लोप इक्वल असला पाहिजे. AB चा स्लोप 1/2, BC चा स्लोप 1/2, मग ते एक रेषीय असतात. स्लोप इक्वल असेल, नसेल तर नसणार सर. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, एक रेषीय नसणार. कळतं? ह्याला कोलिनियर पॉइंट्स म्हणायचं, लक्षात घ्या सर. आपल्याला इथे बघूया, हे पॉइंटला तुम्ही घाबरून जाल म्हणून मी घेतले, बरोबर सर. हे पहिल्यांदा आपण AB चा स्लोप काढूया, बरोबर सर. ह्याला फर्स्ट म्हणतो. मग A घ्या 0 इथं B घ्या 1 -0.5, याला म्हणा x1 y1, याला म्हणा x2 y2. मग आता पहिला स्लोप काढूया, स्लोप ऑफ AB, म्हणजेच त्याला M1 म्हणूया. म्हणजेच फॉर्म्युला काय आला? y2 - y1 भागिले x2 - x1. कुठं चुकलं तर मला सांगा, बरोबर. म्हणजेच काय आलं बघा सर, इट इज इक्वल टू M1, अक्षर व्यवस्थित जागामध्ये सोडलेली. y2 ची व्हॅल्यू काय बघा, -0.5
मायनस y1 2, x2 ची व्हॅल्यू 1 मायनस x1 ची व्हॅल्यू 0. मग या ठिकाणी m1 इज इक्वल टू आडवी रेष 1 मायनस 0 म्हणजे 0 नाही, 1 मायनस 0 म्हणजे 1. लक्षात की नाही बघतोय? मायनस 0.5 आणि मायनस 2 काय होईल बघा, मायनस 0.5 आणि मायनस 2 म्हणजे 2.0. साइन्स आर इक्वल, साइन्स आर इक्वल, मेक ऍडिशन, साइन्स आर इक्वल, मेक ऍडिशन. पॉइंट खाली पॉइंट, हे 5 हे 2, चिन्ह मोठ्याचं द्या. मायनस अर्धा मोठं का मायनस 2 मोठं? तर मायनस 2 मोठं, हे 2 मोठं लक्षात घ्या सर, 2 मोठं, अर्धा मोठं नाही. जे मोठं आहे त्याचं चिन्ह द्या, मोठ्याचं चिन्ह मायनस, ते मायनस 2.5 लक्षात घ्या. इथं काय झालं, मायनस 2.5. मग छेदामधलं 1 नाही लिहिलं तरी चालतंय. m1 इज इक्वल टू मायनस 2.5, हे व्हॅल्यू m1 ची. तर इथं बघितलं असेल m1 ची किंमत मायनस 2.5 आलेली आहे. आता m2 काढायचं आहे सर. m2 साठी जसं AB झालं तसं आता BC घ्यायचं, ह्याला म्हणायचं रोमन सेकंड. बघा सर, आता आपण काय करूया बघा सर, इथे ह्याला रोमन सेकंड आणि इथं घ्यायचं मगाशी AB झालं, मगाशी B होता, आता BC घ्यायचं, B कॉमन. एक पॉइंट कॉमन पाहिजे, 1 मायनस 1.5 0.5 0.5 हे B. C लक्षात घ्या, 2 मायनस 3 हे बघा आहे का, हे B आणि C. ह्याला म्हणायचं x1 y1, ह्याला म्हणायचं x2 y2. आता BC चा स्लोप मगाचा AB चा झाला, स्लोप ऑफ AB. आता BC चा स्लोप त्याला आपण m2 म्हणूया, म्हणजे याला म्हणायचं y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. Therefore m2 इज इक्वल टू y2 ची व्हॅल्यू भरा मायनस 3, y1 ची व्हॅल्यू भरा मायनस कंसात दिलं 0.5. हा कंस खूप महत्वाचा आहे, कारण हे मायनस वेगळा आहे, हे वेगळा आहे. x2 ची किंमत 2 मायनस x1 ची किंमत 1. Therefore m2 इज इक्वल टू 2 मायनस 1 म्हणजे 1, 2 मधून 1 गेले, 1 उरलं. आता हे मायनस मायनस, हे लक्षात घ्या, मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे कसं झालं सांगा सर, मायनस 3 प्लस 0.5. मग छेदामधलं 1 नाही लिहिलं तरी चालतंय. मग इथं मायनस 3.03 म्हणजे प्लस 0.5, चिन्ह वेगळी वेगळी आहेत. असा जो कच्चा भाग असतो तो तुम्हाला लिहावा लागतो वहीमध्ये, मला पाहिजे. चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी, चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी. वजाबाकी म्हणजे मोठं वजा बारकं. 3 मधनं अर्धा गेले, 2.5 राहिले. 3 मधनं अर्धा गेले, 2.5 राहिले, चिन्ह मोठ्याचं मायनस, हे मोठं म्हणजे मायनस 2.5. m2 इज इक्वल टू मायनस 2.5. सर लक्षात येते का बघा. मग m1 बरोबर m2 आहे, बरोबर सर. इथं काय लिहिता येईल बघा सर, हिअर, म्हणजे ह्याला आपण रिझल्ट नंबर 1 म्हणू, ह्याला आपण रिझल्ट नंबर 2 म्हणू. मग इथं म्हणता येईल आपल्याला बाय 1 and 2, बाय 1 and 2. लक्षात आलं का बघा सर. मग m1 बरोबर m2, m1 बरोबर m2 म्हणजे स्लोप ऑफ AB इज इक्वल टू स्लोप ऑफ BC. बरोबर आहे ना, स्लोप ऑफ AB बरोबर स्लोप ऑफ BC. मराठी माणूस काय म्हणेल, AB चा चढ बरोबर BC चा चढ. आणि ह्याच्यामध्ये लक्षात घ्या 2 समान आलं, B कॉमन आहे. AB आणि BC मध्ये B समायिक आहे, B इज कॉमन.
बी समायिक आहे, असं लिहावं लागतं सर. बरोबर आहे. म्हणजे हे जे दोन पॉइंट्स आहेत, हे स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ बी सी हे लिहावं लागतं. बी इज कॉमन हे लिहावं लागतं. हे खूप महत्वाचं आहे, ते आवश्यक आहे. आणि म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी दीज 3 पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. देअरफॉर ए बी सी आर कोलिनियर. मराठीमध्ये काय येणार? ए बी सी एकरेषीय आहेत. एकरेषीय आहेत. बघा सर आपल्याला कळतंय का? ए बी सी आर कोलिनियर. म्हणजे अशा प्रकारे सर तुम्हाला एक्झाम्पल सोडवायला पाहिजे. आणि आता हे सोडवत असताना आता आणखीन एक जे एक्झाम्पल आपण बघणार आहोत लक्षात घ्या, ते इथं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा उत्तर कसं येणार आहे? -2/5 उत्तर येणार आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये नाही, हे कोलिनियर येणार नाही आहेत. दीज पॉइंट्स आर नॉट कोलिनियर आहेत. बघूया याचं काय होतंय सर. इझी आहे एक्झाम्पल, लेट अस ट्राय. बरोबर सर, बघूया कसं होतंय आपल्याला. आता पहिल्यांदा घ्या सुरू. आन्सर काय घेणार? LM पहिल्यांदा. आन्सर पहिल्यांदा घ्या L25, नंतर घ्या M33. बरोबर सर. मग ह्याला काय म्हणणार बघा सर? ह्याला रोमन फर्स्ट. ह्याला म्हणायचं x1 y1, याला म्हणायचं x2 y2. मग ह्या स्लोप ऑफ LM काढायचा. M1 इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. y2 ची व्हॅल्यू घाला. y2 ची व्हॅल्यू 3, y1 ची व्हॅल्यू 5, x2 ची व्हॅल्यू 3, x1 ची व्हॅल्यू 2. कुठेही कंस लागला नाही, मायनस चिन्हच नाही. देअरफॉर M1 इज इक्वल टू 3 मायनस 5 म्हणजे -5 प्लस 3. 3चं चिन्ह प्लस आहे. चिन्ह वेगवेगळी आहेत, वजाबाकी. साइन्स आर डिफरंट, मेक सबस्ट्रॅक्शन. 5 मायनस 3 इज 2. चिन्ह मोठ्याचं चिन्ह मायनस, इथं -2. 3 मायनस 2 इज 1. लक्षात येते का बघा सर हे. देअरफॉर M1 इज इक्वल टू -2. आता काय करायचं बघा सर? आता जसं M1 झालं, हा स्लोप ऑफ LM झाला. आता स्लोप ऑफ MN. पार्ट सेकंड सुरू. इथं घ्या M33, N51. M आणि N घेतले. ह्याला काय म्हणणार? पुन्हा x1 y1. ह्याला पुन्हा म्हणायचं x2 y2. पुन्हा याचा स्लोप येणार M2 इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. Therefore M2 इज इक्वल टू, व्हॅल्यूज घाला. y2 ची व्हॅल्यू 1, y1 ची व्हॅल्यू 3, x2 ची व्हॅल्यू 5, x1 ची व्हॅल्यू 3. Therefore M2 is equal to 1 minus 3 minus 2 5 minus 3. 1 minus 3 म्हणजे काय झालं सांगा सर? -3 plus 1. चिन्ह वेगवेगळे आहेत, वजाबाकी. 3 1 गेले, उरले 2. चिन्ह मोठ्याचं मायनस. पुन्हा 5 minus 3 म्हणजे 2 प्लस 5 minus 3. हे +5 - 3 चिन्ह वेगवेगळे आहेत, वजाबाकी. 5 3 गेले, उरले 2. चिन्ह मोठ्याचं प्लस. हे 5 मोठं आहे. मग आता भाग जातोय का बघा सर? 2 1 जा 2, 2 1 जा 2. म्हणजे काय झालं? बे के बे, बे के बे. देअरफॉर आन्सर इज 1. M2 इज इक्वल टू -1. हे M1 -2 आहे, M2 -1 आहेत. हे दोन इक्वल नाही आहेत. मग याला म्हणायचं रिझल्ट नंबर 1, याला म्हणायचं रिझल्ट नंबर 2.
मग इथं लिहायचं, खूप महत्वाचं आहे, बाय 1 and 2 M1 is not equal to M2. Slope of LM is not equal to slope of MN. LM आणि LN स्लोप सारखा नाही आहे. Therefore, points L, M, N are not collinear. LM चा चढ आणि MN चा चढ सारखा नाही, म्हणून बिंदू LMN एक रेषीय नाहीत असं लिहावं लागतंय. लक्षात घ्या. लक्षात आलं का बघा सर तुमच्या? तर या पद्धतीनं करायचं. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूया. इथे जरा अपूर्णांक आहे, पुन्हा अपूर्णांक आहे म्हणलं की तुम्हाला फार त्रास होतो, बरोबर आहे सर? आणि म्हणून आपण एकदा ह्याच्यामध्ये आपण ही एक्झाम्पल्स बघून घेऊया कसं होतं. आपल्याला अपूर्णांक असल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून पाहतोय मी. बघा सर, आन्सर इथे पॉइंट P 1, 2 आणि Q 2 आणि 8/5. पहा, लक्ष द्या सर. ह्याला काय म्हणणार बघा सर आपण? x1 y1. ह्याला काय म्हणणार बघा? x2 y2. पहिल्यांदा स्लोप ऑफ PQ M1 काढायचा. व्हॉट इज द फॉर्म्युला? y2 minus y1 डिवायडेड बाय x2 minus x1. या ठिकाणी लक्षात घ्या, M1 इज इक्वल टू, what is the value of y2? 8/5. What is the value of y1? 2. What is the value of x2? 2. What is the value of x1? 1. मग 2 minus 1, लक्ष आहे का बघा सर? 2 minus 1 म्हणजे 1. छेदामधलं 1 नाही लिहिलं तरी चालतंय. 8/5 minus 2/1. मग छेदामधलं 1 लिहिण्याची गरज नाही. M1 is equal to 8/5 minus 2/1. छेदात छेदांचा गुणाकार लिहा, अंशात तिरकस गुणाकार करा. छेदात छेदाचा गुणाकार लिहा. M1 is equal to छेदात छेदांचा गुणाकार 5 into 1. अंशामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं मायनस चिन्ह राहू दे. 1 इकडं, 8 into 1. हे इकडे घ्या, 5 into 2. M1 is equal to 8 1 जा 8, 5 2 जा 10, 5 1 जा 5, -10 + 8. चिन्ह वेगवेगळी आहेत, वजाबाकी. 10 न 8 गेले, उरले 2. चिन्ह मोठ्याचं मायनस. Therefore, M1 is equal to -2/5. M1 ची व्हॅल्यू आली -2/5. कळले का बघा सर? आता आपण बघायचं आहे M2. लक्षात येते का सर? M2 आपल्या इथं थोडी जास्त का जागा लागली सांगा सर? ह्याला कारण हे अपूर्णांकामध्ये आहे म्हणून जागा जास्त लागते. डिस्टन्स व्यवस्थित 2 मध्ये सोडायचं. बरोबर खाली बरोबर पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या. PQ झालं, आता QR घ्या. बरोबर आहे सर? आता QR कसं घ्यायचं बघा सर. इकडं QR घेऊया, इकडे घ्या Q 2 आणि 8/5. मग घ्या R 3 आणि 6/5. हे QR, दोघांच्या मध्ये Q कॉमन आहे. मग ह्याला म्हणायचं x1 y1, याला म्हणायचं x2 y2. मग स्लोप काढताना स्लोप ऑफ QR ह्याला M2 म्हणायचं. M2 इज इक्वल टू y2 minus y1 डिवायडेड बाय x2 minus x1. Therefore, M2 इज इक्वल टू आडवी रेष, गॅप सोडा. y2 ची व्हॅल्यू 6/5. आता जागा व्यवस्थित सोडा सर. M2 इज इक्वल टू, गडबड नको, अंतर ठेवा.
6 y2 ची व्हॅल्यू 6/5 मायनस y1 ची व्हॅल्यू 8/5, x2 ची व्हॅल्यू 3 मायनस x1 ची व्हॅल्यू 2. अगेन m2 इज इक्वल टू 3 - 2 म्हणजे 1. आता इथं सर डिनॉमिनेटर सेम आहे, इथं सर हा डिनॉमिनेटर सेम नव्हता. हा डिनॉमिनेटर 5 आहे, छेद 5 आहे, छेद 1 आहे, छेद समान नव्हता. म्हणून छेदात छेदांचा गुणाकार आणि अंशात तिरकस गुणाकार केला. बरोबर आहे सर. मल्टिप्लिकेशन इन द डिनॉमिनेटर अँड क्रॉस मल्टिप्लिकेशन इन द न्यूमरेटर. का केलं तर हे डिनॉमिनेटर सेम नव्हतं. आता हे डिनॉमिनेटर सेम आहे, 5. मग आता काय करायचं, 5 एकदाच लिहायचं आणि अंश एकत्र लिहायचा 6 - 8. कळलं का बघा सर. 5 एकदाच लिहायचं आणि अंश एकत्र करायचा 6 - 8. देअरफॉर m2 इज इक्वल टू, हा छेद लिहिण्याची गरज नाही, म्हणजे इथं आलं 6 - 8 डिवायडेड बाय 5. मग 6 - 8, 6चं चिन्ह काही नाही म्हणजे प्लस, -8 + 6 चिन्ह वेगवेगळी आहेत. आधी मोठं घेतलं मग बारकं, चिन्ह वेगवेगळी आहेत. साइन्स आर नॉट इक्वल. मेक सबस्ट्रॅक्शन. 8 - 6 इज 2. चिन्ह मोठ्याचं द्या, मायनस. देअरफॉर m2 इज इक्वल टू -2/5. तर हे -2/5 सेम आले बघा सर, हे सेम आले. असं लिहायला पाहिजे. हे ह्याला म्हणा रिझल्ट नंबर 1. बघा सर बरोबर आहे का. ह्याला म्हणा सर रिझल्ट नंबर 1, याला म्हणा रिझल्ट नंबर 2. मग इथे या ठिकाणी हा जो झाला ह्याला आपण म्हणूया पार्ट फर्स्ट, याला म्हणूया पार्ट सेकंड. आता जो होणार त्याला म्हणूया पार्ट थर्ड. मग लक्षात घ्या इथे म्हणूया m1 इज इक्वल टू m2. कशावरून सांगा, बिकॉज बाय 1 and 2. मग m1 म्हणजे स्लोप ऑफ PQ. स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू m2 म्हणजे काय, स्लोप ऑफ QR. मग दोघांचा चढ सारखा आहे, त्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये Q कॉमन आहे. बरोबर लक्षात घ्या, Q इज कॉमन. Q इज कॉमन. Q हा पॉइंट कॉमन आहे, ते लिहावं लागतंय. म्हणून PQR हे कोलिनियर आहेत. देअरफॉर PQR कोलिनियर हे एक रेषीय आहेत. पार्ट थर्ड. मुलांनो, मराठी माणूस कसं लिहिणार, PQचा चढ बरोबर QRचा चढ. Q हा समाईक आहे, म्हणून PQR हे एक रेषीय आहेत असं तुम्हाला लिहावं लागेल. तर आता ही ह्यावरनं आपण एक तिघांचा नीट अभ्यास करा. लक्ष द्या, व्हिडिओ पुन्हा ऐका, पुन्हा ऐका आणि लक्षात घ्या. आपण एक्झाम्पल सोडवा. ह्या टाईप A, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3A याच्यामध्ये एकूण मिळून मी तुम्हाला एक्झाम्पल होमवर्कची 18 दिलेली आहे. टाईप 3B बघणार आहे आपण आता. आणि या टाईप 3B मध्ये आपण लक्षात घ्या पुन्हा कोलिनियर पॉइंट्स आहेत का नाही बघणार आहे. पण आता स्लोप फॉर्म्युला नाही, आता आपण वापरणार आहोत डिस्टन्स फॉर्म्युला. आणि डिस्टन्स फॉर्म्युल्याने आपण बघणार आहोत की हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही.